तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, मुंबईला ब्लॉगमध्ये घेतलं म्हणजे काय आपला ब्लॉग व्हायरलच, त्यात काय विषयच नाही. तर म्हटलं आज आम्ही गावी जाणार होतो. नक्की कोण कोण गावी जाणार होतो हे तुम्हाला नक्कीच समजेल पुढे ब्लॉगमध्ये मी पण जातोय की नाही. बाय कर बाय. फायनली दुपारी मग बाहेर गेलो थोडं मित्रासोबत. मित्र बोलला चल थोडं बाहेर, तर मग मावशीने आंबा दिला होता तर खात खात गेलो. मग काय दुकानात पोचलो तर याला काय पनीर वगैरे घ्यायचं होतं, मग ते सगळं घेतलं आणि परत घरी गेलो. मग काय दुपारी वेळ झाली होती गावी जाण्यात. मग मावशीची आणि मामाची पोरं वगैरे सगळी जमली होती, तर म्हटलं जाऊया मम्मीला सोडायला. मग फायनली काय लक्झरीने जाणार होती मुंबई. तर मग लक्झरीच्या तर पोचलो तर आपली काय लक्झरी आली नव्हती. मग थोडा वेळ उभं राहतलं, म्हटलं की थोडं मम्मीसोबत फोटो व्हिडिओ वगैरे काढूया. तर मग आईला वगैरे घेतलं व्हिडिओमध्ये. त्यानंतर फायनली काय मग अजून अर्धा तास उभं राहावं लागलं यार, कारण का 4 वाजता 3 वाजता बोलवलं होतं आणि 4 वाजता आपली लक्झरी आली. मग फायनली आली. मग म्हटलं यांना बसवूया. तर फायनली मामाची आणि मावशीची पोरं काय इमोशनल झाली भाई आईला बघून, अक्षरशः रडली राव. मग म्हटलं भाव आणि भेटला आईला. नंतर म्हटलं मी पण थोडं मुंबईला मिठी वगैरे मारतो आणि मग जातो. तर फायनली लक्झरीचा जायचा टाईम झालेला मित्रांनो. तर म्हटलं आता जाऊया. तर मुंबईला सगळे लोकांनी बाय वगैरे केलं, मी पण बाय केलं. म्हटलं आता जाऊया घरी. तर फायनली ह्यांना काय आईस्क्रीम वगैरे दिलं थोडं घेऊन. म्हटलं जाऊन दे यांना खुश करतो. मग पोरांना आईस्क्रीम वगैरे दिलं. त्यानंतर फायनली घरी आलो. मग काय आपल्या बिल्डिंगची पोरं क्रिकेट वगैरे खेळत होती. म्हटलं आपण पण जाऊया आणि मग थोडं खेळलो क्रिकेट वगैरे. आणि त्यानंतर मग गेलो बाहेर फिरायला वगैरे. तर मग नंतर आठवलं की केस कापायला जायचं होतं, पण काय यार गर्दी इतकी होती ना की म्हटलं तर जाऊ दे, पुढच्या संडेला कापेन. मग आत्तासाठी बाय बाय गाईज.